हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? ग्रेव्ही उसळ करणार आहोत आपण आज. माझ्या बहिणीनं करून दाखवली. कढई ठेवलेली आहे, 2 चमचे तेल घातलं आहे, कांदा असा उभा चिरून घेतला आहे, तो 2 मिनटं भाजून घेतला. आता एक टमाटा घातलेला आहे, तो पण उभा चिरलेला आहे. आपण ग्रेव्हीच करणार आहे. आता यामध्ये लसूण घालायचे आहे 7 ते 8 पाकळ्या आणि कढीपत्ता घालायचा. असं तर मुले कढीपत्ता खात नाही, चांगला असतो तो शरीराला. सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता याची पेस्ट करून घ्यायची आहे थंड झाल्यावर. आता आपण ग्रेव्हीचं उसळ तयार करण्यासाठी कढई ठेवलेली आहे, त्यात 3 चमचे तेल घातलं आहे, मोहरी घालायची आहे, जिरे घालायचे. जिरे मोहरी तडकल्यावर आपण पेस्ट करून घेतली ना ती घालून घ्यायची आहे आणि तेल सुटूपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे. तेल पण सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता मोड आलेली मटकी घालून घ्यायची आपण. मस्त लागते बरं का. मी पण पहिल्यांदाच खाल्ली, बहिणीनं करून दाखवली, मस्त लागली खरं. आणि मुलांनी पण सर्वांनी भरपूर उसळ खाल्ली. हळद घालायची आहे 1/2 चमचा. तिखट घालायचं आहे 4 चमचे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मीठ घालायचं आहे चवीनुसार. धण्याचा कुटा आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात गरम पाणी घालायचं आहे आपल्याला, त्यामुळे कलर पण खूप छान येतो आणि लवकर शिजते उसळ आणि चवीला पण खूप छान लागते. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा तसा पातळ किंवा दाट रस तुम्ही ठेवू शकता. 2 मिनिटातच उसळ उकळलेली आहे, कारण गरम पाणी घातलेलं आपण. बघू शकता कलर मस्त खमंग वास सुटलेला आहे. अशी ग्रेव्हीवाली उसळ करा आणि सर्वांना खुश करा, टिफिनमध्ये द्या. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.